नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आत्ता आखाड चालू झालेला आहे। आज मी तुम्हाला दिंड्रे करून दाखवणार आहे। तर दिंड्र्यासाठी काय काय सामान लागतं ते बघा। गूळ, गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ लागतं। चला आता रेसिपीला आपण सुरुवात करू। चला आता या पातेल्यात मी गूळ ओतून घेते आणि पाणी टाकून विरघळून घेऊ आपण। तर आमच्याकडे हे आखाडमध्ये दिंड्रेच बनवतात। काही लोक काही ठिकाणी आखाड तळायला पुऱ्याच करतात। आता आपल्याकडे ही जुनी परंपरा कमी होत चाललेली आहे। या धावपळीच्या ह्याच्यात हे असं चांगलं बारीक विरघळून घ्यायचं असं पुढे। गूळ विरघळला गेला। आता आपण हा गाळणीने गाळून घेऊ, कारण की गुळामध्ये खडे राहता ना, आपण गाळून घेऊ। आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊ। थोडं बेतानेच टाकायचं, जास्त नाही हं। डोश्यांचं करतो ना तसं पीठ, डोश्यांचं थोडं पातळ राहतं। तर या गठुळ्या मोडून घेऊ। जास्त पातळही राहिलं तर होत नाही, जास्त घट्ट पण झालं ते पण होत नाही, आणि गोड पण झाल्यावर ते दिंड्रे बनत नाही, किंवा आळणे राहिले तरी पण बनत नाही। जुने आपले आजी बाबा राहायचे तेव्हा आखाड लागल्यावर तर 2-3 वेळा खाल्लंच जायचं त्यांचं। आता या धावपळीच्या जमान्यामध्ये कोणी बनवतच नाही, वेळच नाही ना। जुनी परंपरा सर्व बंद होत चाललेली आहे। आता जुनं खाणं, जुने पद्धतीचे राहणं खाणं। आणि ते पण एक आपण बर्फी करतो ना, त्याची कशी चाचणी चांगली आली तेव्हाच ती बर्फी बनते, तसं याचं पण तसंच असतं। याला चाचणी नाही करावं लागत, पण मीठ वगैरे जास्त पातळ पण नको, जास्त गूळ पण नको, म्हणून याच्याकडे कोणी आता हे लक्ष देत नाही, करत नाही। किचकट काम राहतं बा, सामान खूप कमी लागतं, म्हणून आता सोपं पर्याय आहे, पुऱ्या तळून खाऊन घेता। आखाड तळला गेला, हे आवर्जून एखाद वेळा तरी करून खायलाच पाहिजे आखाडमध्ये तरी। थोडंसं चिमूटभर आपण मीठ टाकायचं, जास्त पण नाही, खूप चिमूटभर एवढं असं चिमूटभर। आणि आपण आधी असं भिजवून ठेवायचं पीठ, 10-15 मिनिटासाठी मुरू दिलं तरी चालतं। मग आपण बाकी कामं करून घ्यायचे, कारण ते मुरलं का खूप पटापट बनतात। आणि जर एखादं मुरलं, पहिलं 1-2 मुरतातच, नंतर मग हे पीठ मुरवलेलं आपण हळूहळू 1-1, 2-2 करतो ना, ते तोपर्यंत नंतरून मुरवतं पीठ, तर खूप भारी छान पटापट निघायला लागून जाता। असं पाहिजे। हे बघा, बघू शकता इतकं घट्ट पाहिजे, जास्त पातळ राहिलं तर निघणार नाही। एवढंच थोडं पातळ वाटलं म्हणून मी थोडं पीठ टाकून घेतलेलं होतं। तर आपण तव्याला तेल लावून घेऊ। आता काही ठिकाणी त्याला दिरडे म्हणतात, आम्ही आमच्या ऐराणीमध्ये त्याला दिंड्रे म्हणतो। कोणी गव्हाच्या पिठाचे बी गोड दिंड्रे बनवतात, आणि गव्हाच्या पिठाचे तिखट दिंड्रे बनवतात। हे गोड बनवायला थोडंसं अवघडच आहे, पण केलं तर सर्व येतं। थोडंसं असं पसरून घ्यायचं, तर मग कॅमेऱ्याकडे लक्ष आहे, माझं लक्ष नाही द्यायचं। हे बघा, आपण मग
थोडंसं नंतर असं बाजूला असं किनाऱ्याला तेल टाकून घे. डोशांच्या तव्यात छान निघतात, माझ्याकडे इथं नाही आहे. तर जुन्या बाया तर लोखंडी तव्यावर, हे ॲल्युमिनियमच्या तव्यावरच करायची. बघा 2 मिनटं गॅस कमी करते. किनाऱ्याला काढून घ्यायचं कड्याचं. आता फाटतं ते. थोडं गोड दिन राहील, थोडंसं अवघडच असतं बनवणं. आता कोणी हे गव्हाच्या पिठाचं तिखटही बनवता दिंडरे. नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी अजून तुम्हाला तिखटही दिंडरे बनवून दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी तुम्हाला तिखट दिंडरे बनवून दाखवणार आहे. तिखट दिंडऱ्यांसाठी काय लागणार आहे मी दाखवते. बेसन पीठ, त्यात जाईल जिरे, लाल तिखट, हळद, तर मीठ टाकून घेऊ आपण. तर पाणी टाकू आपण. तसं गठुळ्या होऊन जाताना त्या मोडून घेऊ आपण. त्यात आपण आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण तेल लावून घेऊ तव्याला. आता आपण हे तिखट टाकून घेतलेलं आहे दिंडऱ्याचं पीठ. आता मला एका हाताने पकड दिसत नाही आहे थोडं, म्हणून ते असं वाटतंय. आजूबाजूला असं तेल टाकून घेऊ. हे डाळीच्या पिठाचे खूप असं इझी निघता दिंडरे. गोड दिंडरेच थोडं निघायला त्रास होतो. हे बघा खूप आरामात निघतात. बघू शकता. असं तेल टाकून घेऊ आपण साईडला. हे बघा आपले दिंडरे तयार आहे. हे बेसन पिठाचं तिखट दिंडरं, हे गव्हाच्या पिठाचं गोड दिंडरं. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बघू शकता आपण खिरेसोबतही खाऊ शकतो, नाही तर असं कोरडेही खाऊ शकतो. कोरडे पण छान लागतात.